आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपतर्फे सोशल मीडिया प्रमुख तथा युवा नेते योगेश गिराम उर्फ आप्पा यांची प्रबळ दावेदारी मानली जात आहे। त्यांनी भाजप कार्यालयात पक्षश्रेष्ठींकडे आपणास उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज सादर केला आहे। या प्रसंगी गिराम यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गिराम 2012 पासून भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असून ते पक्षाशी एकनिष्ठ व प्रामाणिक राहिले आहेत। त्यांच्या सामाजिक कार्याला तोडच नाही। ते प्रभागातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तन मन धनाने नेहमीच अग्रेसर असतात। वीरशैव लिंगायत समाजातील युवा नेतृत्वाला संधी मिळावी अशी अपेक्षा असून समाजाला न्याय मिळण्याची भावना प्रभागातून व्यक्त होत आहे। भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात इच्छुकांची मुलाखत घेऊन आलो आहे। माझं आपल्याला एवढं सांगणं आहे की आपल्या प्रभाग 3 मध्ये सर्वात जास्त लिंगायत समुदाय आहे। त्यांची जवळपास संख्या 12,000 आहे। वीरशैव लिंगायत समाजाला मागील 40 वर्षात कुठल्याही प्रकारची उमेदवारी भारतीय जनता पार्टीने इथं दिली नाही। भारतीय जनता पार्टीला याची जाण करून दिली की लिंगायत समाज हा प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। पण समाजाला तुम्ही नेतृत्व दिलं नाही। तुम्ही यावेळेस समाजाला नेतृत्व द्या। समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून मी पक्षाकडे तिकीट मागितलं आहे। त्याचबरोबर मी सिव्हिल इंजिनियर आहे। डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर ही माझी डिग्री आहे। त्यामुळं मला प्रभागाचा विकास कसा करायचा, त्याची क्वालिटी काय असली पाहिजे, त्याची गुणवत्ता काय असली पाहिजे, या सर्व गोष्टींबद्दल माझं शिक्षण झाल्यामुळे मला त्यात थोडंफार ज्ञान आहे। त्यामुळे मी प्रभागाचा विकास हा चांगल्या रीतीने करू शकतो। माझी कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही। माझे कोणतेही 2 नंबर धंदे नाहीत। मी एक सामान्य व्यापारी आहे। अशा पार्श्वभूमीवरनं येत आहे मी। आणि आपल्या भागात युवा नेतृत्वाची गरज ही पहिल्यापासून जाणवत होती। युवकांची अडचणी जाणणारा, युवकांचा आपला जवळचा सेवक आपल्या भागात हा गरजेचा आहे। त्यासाठी मी प्रयत्न करत आहे। तरी आपल्या सर्वांची साथ मला असू द्या ही माझी विनंती।